आज ना नाश्त्यासाठी उपमाच केला होता. साधा सोपा. दिवसभर भरपूर अशी कामं होती. तर कसं आधी पोटोबा मग काय ते बघू असं असतं आपलं. छोटूचा पण नाश्ता झाला होता. बघा कसा त्याची वाटी तोच आणून ठेवतोय. पण दे म्हटलं की देत नाहीये, कारण त्याला त्याच्यामध्ये दूध पाहिजे होतं. मग काय मस्त गॅलरीत बसून पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकत त्याचा ब्रेकफास्ट चालू असतो. बघा आता त्याचं पोट भरलं म्हणजे त्याचं काम झालं. तर बघा कशा काड्या करतोय तो. हे तो नवीनच शिकला आणि पहिलाच प्रयोग माझ्यावर केलाय त्याने, मला घराबाहेर काढून. आनंद तर बघा त्याचा. किती हुशार आहेत ना आजकालचं जनरेशन. पटकन शिकतं जे बघतं ते. मी गॅलरी क्लीन करायला आल्यानंतर मी ते डोअर क्लोज करून घेत असते. तर बघा त्याने पण सेम माझ्यासोबत केलं. ते ओपन कसं करता येतं बघा ना. त्याच्या मोठ्या भावाला हे आत्ताशी जमायला लागलंय सगळं, पण हा तर खूप पुढचा निघाला. आज छान अशा पालेभाज्या आणल्या होत्या, तर मी त्या गॅलरीमध्ये बसून निवडत होते. तोपर्यंत छोटूचा हा खेळ चालू होता. छान अशा ताज्या टवटवीत मिळाल्या होत्या. आता 2 दिवस नो टेन्शन. घरातली धने जिरे पावडर पण संपली होती. त्यासाठी मी धने व जिरे एकत्र भाजायला घेतले होते. इतका छान सुगंध येतो ना हे भाजताना, पूर्ण घरात घमघमाट सुटतो. छान भाजून थंड झाल्यावर पावडर पण करून घेतली मी. उद्या सण आहे, मग काय थोडंसं घराचं पण क्लिनिंग करून घेतलं. म्हणजे कसं 2 दिवस परत बघायलाच नको हे सगळं. हे सगळं आवरेपर्यंत भरपूर उशीर झाला होता. मग काय जेवणात साधा सोपा असा बेत होता. कूट टाकून वांगा बटाट्याची भाजी, साधी सोपी. दादा स्कूलमधून आल्यानंतर आमच्या छोटूला जायचं असतं स्कूलमध्ये. त्यासाठी त्याचं सगळं आय कार्ड बॅग वगैरे घेऊन तो निघतो. त्याचा चेहरा तर बघा किती खुश आहे. तो खेळतोय तोपर्यंत आम्ही आमचा होमवर्क करून घेतो, म्हणजे आमच्या दादाचा. आज हिंदीचा होमवर्क होता. अक्षर तर बघा किती सुंदर आहे. आता तो तुम्हाला ते रीड पण करून दाखवेल. ऐका मग. गुरुवार होता तर मग संध्याकाळी दर्शनासाठी केंद्रात गेलो होतो. तिथून आल्यानंतर ही जी बंगाळ वांगी आहेत ना, ही छान भाजून घेतली आणि मग काय डिनरसाठी मस्त चमचमीत असं भरीत बनवलं. आहोंच्या आवडीचा मेनू. तर असा होता आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.